नमस्कार मित्रांनो, सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. खूप चांगला प्रतिसाद देत आहे. सर्वांचेच मनापासून मी पुन्हा एकदा आभार मानतो. या कबीराच्या चरित्राविषयी आपण त्यांचे विचार आणि धर्मावर कशा पद्धतीने टीका केली हेच पाहत आलो आहोत. मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिले की त्यांनी कशा पद्धतीने प्रत्येक वेगवेगळ्या धर्मातील ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या अंगीकारल्या आणि वाईट चालीरीतीवर त्यांनी हातोडा चालवला. असा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे. कबीराला कोणत्या धर्माचे मानणे हे त्यामुळे विशेष असे करून तर्क काढता येत नाही आणि तसं तर्क काढणे म्हणजे कबीरावर अन्यायकारकच ठरेल. त्यापेक्षा आपण कबीरांचा गुरु कोण हे शोधणे अधिक श्रेयस्कर आहे. कबीरांनी स्वतःला कोणत्याही धर्माचा असल्याचे घोषित केले नाही, तरी त्यांनी त्यांच्या जीवनात गुरुची काय महत्त्व आहे, कशा पद्धतीचा आहे गुरु आणि तो कशा पद्धतीचा असावा याविषयी त्यांचे काय विचार होते ते आपण या भागात पाहणार आहोत. त्यापूर्वी या चॅनलचा हेतू काय आहे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. या चॅनलवरून कोणत्याही जाती धर्म वर्णावर आधारित द्वेष निर्माण करण्याचे नाही आणि एक चांगली विचारधारा समाजात निर्माण करायची आहे. संत आणि महापुरुषांचे खरे विचार समाजासमोर मांडून सगळ्यांना प्रगतीपथावर घेऊन जाणे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तरच मानवाचा विकास होऊ शकतो, हेच यातून सिद्ध करायचे आहे. गुरुविषयी म्हणताना ते कबीर म्हणतात की गुरु की जे गहिला निगुर न राहिला, गुरु बिन ज्ञान न पायला रे भाईला. गुरुविषयी सज्ञान सत्यज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. साधनेसाठी निगुरा अर्थातच गुरुहीन राहून काही साध्य होणार नाही. प्रत्येकाने आपला गुरु निवडणे आवश्यक आहे, असे कबीरांचे मत होते. गुरु कसा असावा याविषयी कबीरांनी आपल्या शैलीत प्रतिपादन केले आहे. त्यांच्या मते गुरु साधू स्वभावाचा व सर्व गुण संपन्न असावा. ज्ञान व आध्यात्मिक साधनेत पारंगत असावा. शिष्यांनी केवळ गुरुचा उपदेश ऐकून चालणार नाही, तर गुरुने जो उपदेश दिला त्यावर विचार करावा, चिंतन करावे आणि स्वानुभवातून आधारे ते सत्य आहे की नाही ते तपासून पाहावे आणि आपल्या तर्कबुद्धीला पटले तरच त्याचा स्वीकार करावा. कबीर केवळ ज्ञानालाच सत्य मानत नाहीत. जोपर्यंत ते ज्ञान स्वानुभूतीच्या कसोटीवर खरे उतरत नाही तोपर्यंत ते सत्य नाही. हा कबीरांचा सल्ला निश्चितच मौलिक आहे. कबीरांनी कुणाही व्यक्तीचे स्पष्टपणे गुरु म्हणून नाव घेतलेले नाही. त्याला अनेक कारणे आहेत, परंतु अप्रत्यक्षपणे त्यांनी आपल्या काव्यातून गुरुच्या ओळख खुणा टिपून ठेवल्या आहेत. कबीरांची मुख्य साधना ही सहज साधना होती. त्या साधनेला ते सर्वोत्कृष्ट संबोधली. याच साधनेमुळे मनुष्याची दुःखातून मुक्ती होऊन तो परम सुखदायक स्थितीत आपले जीवन व्यतीत करू शकतो. ही साधना जो गुरु शिकवतो तो पूजनीय व महान आहे, असे कबीरांनी म्हटले आहे. हा गुरु कोण असावे? कबीर याचे उत्तर देतात. कबीर गुरु बैसे बनारसी, शीस समता तीर, बिसार या नहीं बिसरे जो, गुण होई शरीर. कबीरांच्या मते जर शिष्य गुणी असेल तर तो गुरुपासून दूर असूनही त्यांच्या प्रती आपल्या हृदयात श्रद्धा मात्र जपून ठेवतो. कबीरांच्या म्हणण्यानुसार मेरा गुरु बनारसी चेला समुंद तीर. अर्थातच त्यांचा गुरु बनारसचा आहे. बनारसमध्ये कबीराचा गुरु कोण असावा हे कबीरांनी स्पष्ट केले नाही, तरी ते अगदी स्पष्ट आहे. कारण बनारस अर्थातच वाराणसी इथे सुमारे 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धाने आपले पहिले प्रवचन दिले होते. कबीरांनी तत्कालीन परिस्थितीचा विचार करून अस्पृश्य आणि निम्नस्तरीय हिंदूच्या मनात आशा व चेतना निर्माण करण्यासाठी भगवान बुद्धाच्या मार्गाचा अवलंब केला आणि त्या लोकांना मुसलमान धर्मापासून अलिप्त ठेवले. कबीरांनी भगवान बुद्धाच्या विचाराची कास धरली असली तरी त्यांनी ते स्पष्टपणे जाहीर केले नाही. सहज समाधी जो शिकवतो
तो गुरु पूज्य व महान आहे हे कबीरांनी आधीच कबूल करून टाकले. जी सहज समाधी म्हणजे गौतम बुद्धाचा मध्यम मार्ग आहे. यावरून कबीराचा वैचारिक गुरु भगवान बुद्ध होते असे म्हणण्यास काहीच हरकत नाही. कबीरांनी गुरु मान्य केला तरी त्यांनी स्वतःला अजन्म शिष्यपदी ठेवले. स्वतःला गुरु समजून त्यांनी कोणालाही विधिवत शिष्य केले नाही. आपल्या मताच्या प्रचारासाठी त्यांनी स्वतःच्या नावावर पंथ स्थापण्यासाठी प्रत्यक्षरित्या कुणालाही अनुमती दिली नाही. बीजक ग्रंथ कबीर पंथाचा आदर्श धर्मग्रंथ समजला जातो. त्यातही असे काही संकेत आहेत ज्याच्या आधारावर स्पष्ट करता येईल की कबीर स्वतः पंथ रचनेच्या मूलतः विरोधी होते. कबीरांनी आपल्या हयातीत अनेक पंथावर आणि धार्मिक दूषित मनोवृत्तीवर कठोर वज्राघात केले. त्यामुळे कबीर स्वतः पंथ स्थापनेच्या विरोधी असणे स्वाभाविकच आहे. कबीरानंतरच कबीर पंथ स्थापन झाला. ते हयात असताना कुठल्याही पंथाची त्यांनी निर्मिती केली नाही. कबीरांनी प्रत्यक्ष पंथ निर्मिती केली नसली तरी कबीरांच्या विचाराने प्रभावित होऊन काहींनी नंतर कबीर पंथ निर्माण केला असावा. कबीरांनी आपल्या वाणीने आणि कृतीने विशेषतः साहित्याद्वारे जीवनातील विविध अंगाचा विचार केला. त्यांच्या सभोवती तत्त्वज्ञानाचे वेगळे वलय निर्माण झाले. तरी त्यांनी स्वतःला महान तत्त्ववेत्ता असल्याचे कुठेही स्वघोषित केले नाही. जीवनातील सत्य काय ते स्वानुभवाच्या आधारावर शोधण्याचा आणि ते लोकांसमोर मांडण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. हेच कार्य ते आजीवन करत राहिले. आता पाहूया कबीरांचे ईश्वराविषयी काय मत होते ते. कबीरांच्या काव्यात अनेक नावांचा उल्लेख विविध संदर्भात येतो. पारंपरिक अर्थाने की ईश्वर समजली जाणारी राम, हरी, गोविंद, केशव, माधव अशी नावे त्यांच्या काव्यात येताना दिसतात. त्यामुळे कबीर ईश्वरवादी होते की अनिश्वरवादी होते असा संभ्रम निर्माण होतो. हा संभ्रम दूर करण्यासाठी कबीरांच्या विचाराचा आधार घेत या प्रश्नाची उकल करणे आवश्यकता आहे. कबीर जे राम म्हणायचे तर कबीरांचा राम हा दशरथाचा पुत्र नाही की लंकापतीचा वध करणारा नाही, तो देवकीच्या कुशीतून जन्माला आला नाही की यशोदेच्या मांडीवर खेळलेला नाही, तो गवळ्यांच्या मुलात खेळणारा नाही की गोवर्धन पर्वत उचलणारा नाही, त्याने वामन बनून बळीला छळले नाही की वेदोद्धारासाठी वहारूप धारण करून पृथ्वीला आपल्या दातावर उचलले नाही, तो शालिग्राम नाही की वराह, मत्स्य, कच्छप आदी वेशधारी विष्णूचा अवतार नाही, तो बद्रिका आश्रमात ध्यानस्थ बसणारा नरनारायणाचे रूप नाही की क्षत्रियांना उद्ध्वस्त करण्यासाठी घेतलेला परशुरामाचा अवतार नाही, त्यांनी द्वारकेला आपल्या शरीर त्याग केला नाही की जगन्नाथ धामात अवतार धारण केला नाही. अशा प्रकारच्या पुराण प्रतिपादित रामाचा अवतार कबीरांना मान्य नव्हता. त्यांच्या मते रामाला इतरत्र शोधण्याची काही गरज नाही, तो आपल्या शरीरातच आहे, शरीरातच त्यांचा शोध घ्यावा लागतो. कबीरांनी ईश्वराच्या नावावर आतापर्यंत ज्या पोटभरी लोकांनी अवताराची कल्पना मांडून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला त्यांचा आधारच नष्ट केला व लोकांना स्वतः अनुभवाचा महामंत्र दिला. कबीरांचा मूर्तिपूजेविषयी काय विषय होता? मूर्तिपूजेला विरोध होता की नाही हे पाहूया. कबीरांनी ईश्वरविषयक अवताराच्या कल्पनेला आपल्या विलक्षण बुद्धीने जसा तडा दिला त्याचप्रमाणे ईश्वराच्या नावाखाली जे मूर्तिपूजेचे अवडंबर माजले होते त्याचाही त्यांनी आपल्या पद्धतीने परामर्श घेतला. ते म्हणाले, पाहन पूजे हरी मिले, सौम्य पूजू पहार, ताते यह चाकी मली, पीज स्वाये संसार. त्यांच्या मते दगडाला पूजल्याने ईश्वर मिळत असेल तर मी पहाडाची पूजा करीन अशा उपसागरार्थ भाषेत त्यांनी मूर्तिपूजकाची कानउघडणी केली. त्यांनी मूर्तिपूजेला अग्रस्थान देऊन जीवन घालवले. त्यांच्याही जीवनाचा शेवट कसा झाला याविषयी कबीर म्हणतात, मूर्तिपूजा करीत हिंदू मेले, हज यात्रेत जाऊन मुसलमान मेले, योगी जटा धारण करून मेले,
परंतु तुझा शोध कुणासही लागला नाही. कविगण काव्य वाचून नष्ट झाले. कापडी संन्यासी केदारनाथाची वारी करून मेले. केस उपटून व्रत करणारे जैन मेले. यापैकी कोणीही तुला प्राप्त करू शकला नाही. धन दौलत संचय करीत राजे महाराजे मेले. त्यांनी केलेल्या सोन्याचा प्रचंड साठा जमिनीतच गाडून राहिला. वेद पठण करूनही पंडित मेले. रूप सौंदर्याचा गर्व बाळगणाऱ्या सुंदर स्त्रियाही मेल्यात. यावर कबीर आपले म्हणतात, आपल्या शरीराचे निरीक्षण परीक्षण करून घ्या. मूर्तीपूजा करून आणि ईश्वरवादी बनून कुणाचेही भले झाले नाही. जे तुम्ही तर्क काढू शकतात, तर्काच्या नुसारच प्रत्येक गोष्टी तपासून पहा आणि मग सत्य जाणून तसे वागण्याचा प्रयत्न करा. ईश्वराचे अस्तित्व मान्य केले तर त्यांच्याशी संलग्नित आत्मा, परमात्मा, स्वर्ग, नर्क, पाप, पुण्य, पुनर्जन्म आदी गोष्टी मान्य करायला लागतात. परंतु कबीरांनी पाप पुण्याची, स्वर्ग नरकाची भीती दाखवून लोकांनी ईश्वरावर विश्वास ठेवावा असे कधीही म्हटले नाही. त्यामुळे त्यांच्या काव्यात स्वर्ग सुखाचे वर्णन कधीही दिसत नाही व नरयातनाचा ज्या भीती आहे तीही दिसत नाही. या ठिकाणी नर्क स्वर्गाचा साधा उल्लेख आहे, तो एवढ्यासाठीच की मानवांना सन्मार्गावर आणण्यासाठी ते अशा शब्दाचा वापर करीत असावेत. कबीरांचा विश्वास ईश्वरावर, त्यांच्या अवतारावर नसला तरी त्यांच्या काव्यात राम, कृष्ण, हरी अशा प्रकारचा शब्दोल्लेख अनेकदा येतो. कबीरांनी हेतुपुरस्सर या शब्दांचा वापर केलेला दिसतो. त्याचे कारण असे की कबीरांना जे तत्त्वज्ञान काव्याच्या माध्यमातून, अर्थातच त्यांच्या लोकभाषेतून समजावून सांगायचे होते, ते विद्वान लोकांना नाही तर अज्ञ लोकांना व सामान्य जनांना सांगायचे होते. कबीरांना अभिप्रेत असलेला जीवनवादी तत्त्वज्ञानासारखा कठीण विषय सामान्य जनांना पचनी पडणे सहज शक्य नव्हते. म्हणून त्यांना राम, कृष्ण इत्यादी पारंपरिक शब्दाचा आश्रय घेत आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करावे लागले. केवळ ईश्वरवाचक शब्दाचा उल्लेख यावरून कबीर ईश्वरवादी ठरत नाही. कबीरांनंतर त्यांच्या पंथाच्या नावावर जी निरीश्वरवादी शाखा निर्माण झाली, त्या आधारावर कबीर निरीश्वरवादी असल्याचे स्पष्ट होते. कबीरांचा व्यक्ती सामर्थ्यावर विश्वास होता. यावर कबीरांचे म्हणणे होते, कबीरांचा माणसावर पुरेपूर विश्वास होता. जगातील घडामोडी ईश्वरी संकेताने घडत नसून मानवाच्या बुद्धी कार्यातून घडत आहे याची त्यांना जाणीव होती. ईश्वराचे नाव सामर्थ्यवान मनुष्य घेत नसून ज्याची मानसिक दुर्बलता आहे असाच मनुष्य घेते. सद्गुणांचा अंगीकार करून मनातील अंधकार, दुर्बलता नष्ट केली तर कोणीही मनुष्य दुर्बल राहू शकत नाही. त्यांच्यातील मानसिक दुर्बलता नष्ट केली तरच कोणीही दुर्बल राहू शकत नाही. नेहमी माणसाने सद्गुणांचा अंगीकार केला पाहिजे. त्याला कोणासमोर याचना करण्याची गरज पडणार नाही. ईश्वराचे नाव घेण्याचीही गरज पडणार नाही. असेच मानसिकदृष्ट्या सृढ माणसे निर्माण करण्याचा ध्यास कबीरांना होता. त्यासाठी त्यांनी मनाला दुर्बल करणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर घणाघाती टीका केली आणि मानवांना त्यांच्या मानसिक गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्याला मुक्त करणारा मनुष्य आधीच सशक्त असावा लागतो. तत्कालीन लाखो लोकांना आपल्या विचाराने मंत्रमुक्त करून त्यांना सन्मार्गाने लावणारा कबीर असा असावा. याचे एक पद आहे, कबीर मन निर्मल भया जैसा गंगा नीर, तब पीछे लगा हरी फिरे कहत कबीर कबीर. कबीर म्हणतात, जेव्हा माझे मन गंगा जलाप्रमाणे निर्मळ होऊन गेले तेव्हा स्वतः ईश्वर कबीर कबीर असे म्हणत माझ्या मागे हिंडू लागला. यावरून कबीराची ईश्वरविषयक भूमिका स्पष्ट होते. ज्याचे मन गंगा जलाप्रमाणे निर्मळ असते त्याला ईश्वराची गरज भासत नाही, तर ईश्वरच त्याच्या पाठीमागे नावे घेत घेत धावतो. अशा परखड शब्दात कबीरांनी तत्त्वज्ञान सांगून स्वतःला ईश्वरवादी असल्याचे घोषित केले. आजच्यासाठी एवढेच. धन्यवाद. आपली स्पीच आवडल्यास नक्की शेअर करा आणि चॅनलला
प्रोत्साहन द्या. धन्यवाद.